फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह रेफरन्स. आज आपल्याला बघायचं आहे डेटा टॅबमधलं हे जे सॉर्ट अँड फिल्टर नावाचं ऑप्शन आहे ते. ह्याच्यामध्ये बघा, हा फर्स्ट एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेले, टास्क आय डी दिलेत, एम्प्लॉई नेम, डिपार्टमेंट, प्रायोरिटी आणि मंथ. आता मला काय करायचं आहे, डिपार्टमेंट जे आहेत ते Z2A ने सॉर्ट करायचे आणि जे एम्प्लॉई नेम आहेत मी A to Z ने सॉर्ट करायचे. आता जर मी समजा डिपार्टमेंटला गेले आणि इथं सॉर्टिंगला गेले, डेटामध्ये ऑप्शन आहे आपल्याकडं, किंवा तुम्ही होममधनं पण करू शकता. हे जे आहे डिपार्टमेंट मी सांगितलं Z2A ने जावा, सॉर्टवर क्लिक केलं, डिपार्टमेंट सॉर्टिंग झालं. आणि परत मी वापस सांगितले की जे एम्प्लॉई जे आहे ते A to Z ने सॉर्ट करा. A to Z ने केलं सॉर्ट. आता जेव्हा एम्प्लॉई सॉर्टिंग होते तेव्हा ह्याचं जे सॉर्टिंग आहे डिपार्टमेंटचं निघून जाते आणि मी जर वापस डिपार्टमेंटला सॉर्टिंग केलं तर एम्प्लॉईचं सॉर्टिंग निघून जाणार आहे. त्याच्यामुळे दोघं मला कंबाईन करायचे आहे. तर त्यासाठी काय करते मी, अंडू करते पहिल्यांदा. तर हे स्टेप्स सिलेक्ट करूया डेटा आणि इथं जाऊया ह्या सॉर्ट नावाच्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, एकापेक्षा जास्त तुम्ही सॉर्ट करू शकता. सॉर्टला जावा. आता हे विचारतंय सॉर्ट बाय. ठीक आहे, पहिला आपण काय केलं तर डिपार्टमेंट वाईज सॉर्ट पाहिजे. त्याच्यामुळे सॉर्ट बाय मध्ये मी काय घेते, ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट सिलेक्ट करते. सेल व्हॅल्यू मला चेंजेस पाहिजेत आणि कसं पाहिजे, Z2A. ऑर्डर मी इथं देते Z2A ची. ठीक आहे, परत मी अजून एक लेवल ऍड करते. देन त्याच्यानंतर मला काय करायचं, सॉर्ट एम्प्लॉई नेम करायचे. एम्प्लॉई नेम करायच्यात. कसे करायच्यात, A to Z ने सॉर्ट करायच्यात. A to Z ने घेतलं, ओके बटनावर क्लिक केलं, हे झालं. अशा प्रकारे सॉर्ट दोन्ही एकदम झालं. आता कसं ओळखायचं की हे झालंय का नाही झालं. आता बघा, पहिल्यांदा आपण डिपार्टमेंटचं बघूया. डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगितलं Z2A ने सॉर्ट करा आणि एम्प्लॉई नेम A to Z. आता डिपार्टमेंट काय झालं, सेल्स पहिल्यांदा आलं, परत IT, परत HR, परत अकाउंट्स, म्हणजे A to Z ने Z2A ने सॉर्ट झालंय. त्याच्यानंतर आता बघा, ह्याच्यामध्ये मी एम्प्लॉई नेम सॉर्टिंग करायला लावले A to Z ने. तर सेल्स डिपार्टमेंटमध्ये ह्याचे जेवढे सेल्स डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये जे एम्प्लॉय आहेत, त्याच्यामधले जे एम्प्लॉय आहेत त्याच्यामध्ये A to Z झालंय बघा. म्हणजे हे अंकिता, अर्जुन, अशा प्रकारे. IT मध्ये जर बघायला गेलात, परत वापस आशा, नीता वगैरे त्यांचं सॉर्टिंग झालंय. HR मध्ये बघायला गेलात, असेंडिंग ऑर्डरने वापस सॉर्ट झाले. अकाउंट्समध्ये बघायला गेलात, वापस असेंडिंग ऑर्डरने काय केलेलं आहे, सॉर्ट करून दिलेलं आहे. म्हणजे ते पहिल्यांदा काय करतं, डिपार्टमेंट सॉर्ट करतं आणि मग नंतर एम्प्लॉई नेम त्या डिपार्टमेंट वाईज तुम्हाला ते काय करून देतं, सॉर्टिंग तुम्हाला अशा प्रकारे करून देणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा डिपार्टमेंट सॉर्ट करायचंय आणि मग नंतर नेम सॉर्ट झालं, डिपार्टमेंट सॉर्ट झालं पहिल्यांदा Z2A ने, आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, जे एम्प्लॉई नेम आहे त्या डिपार्टमेंट वाईज A to Z ने काय केलेलं आहे, त्यांनी सॉर्टिंग आपल्याला करून दिलेलं आहे. आता त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, फिल्टर डिपार्टमेंट आणि कंटेंट्स विथ अकाउंट सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण फिल्टर ऑलरेडी एक ऑप्शन बघितलेला आहे की आपण समजा हेडिंग्स जे आहेत त्या आपण समजा फिल्टर केल्या. फिल्टरवर क्लिक केलं, इथं ट्रायंगल आला म्हणजे फिल्टर लागला. आता मला फिल्टर करायचंय, इथं मी सांगितले अकाउंट्स डिपार्टमेंट. ठीक आहे, आता मी एक इथं तर आहे डायरेक्ट फक्त इथं सिलेक्ट करून मी अकाउंट्स डिपार्टमेंट करू शकते. ओके बटनावर क्लिक केलं, तशा प्रकारचं मी काय केलं, फिल्टर केलं. आता त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, अजून इथं सॉर्टिंगचे फिल्टरचे ऑप्शन्स आहेत. जेव्हा तुम्ही फिल्टरला जाल, इथं वापस असेंडिंग डिसेंडिंग असतंच फिल्टरमध्ये पण. त्याच्यानंतर इथं खाली ऑप्शन आहे बघा, टेक्स्ट फिल्टर. म्हणजे तुमचं जे टेक्स्ट आहे कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही फिल्टर करू शकता. इक्वल टू ह्याच्यासारखं दिसणारं. आता समजा मी इक्वलच्या ह्याच्यामध्ये घेतलं आणि मला ह्याच्यासारखं डिपार्टमेंट, समजा मी डिपार्टमेंटमध्येच आहे, तर मला जेवढे जेवढे सेल्स जे हे आहेत तेवढेच मला पाहिजेत. ओके बटनावर क्लिक केलं, फक्त सेल्स वाईज मला ते डिपार्टमेंट काय करून देते, सॉर्ट करून देतं, म्हणजे फिल्टर करून देतं. त्याच्यानंतर डज नॉट इक्वल, ह्याच्यासारखे न दिसणार आहे. आता वापस मी काय करते, सेल्सच टाकते ह्याच्यामध्ये, की सेल्स सोडून जर मला सगळे डिपार्टमेंट पाहिजे असतील तर IT आले, HR आले, अकाउंट्स आले, अशा प्रकारे आपण डिपार्टमेंट सॉर्ट फिल्टर करू शकतो. वापस इथं टेक्स्ट आहे बिगिन्स विथ. आता बिगिन्स विथ म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला एखादं लेटर वगैरे टाकायचं असेल, समजा ज्या ज्या डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये स्टार्टिंग लेटर समजा H असेल, त्या डिपार्टमेंटला सॉर्टिंग करून त्याच्याच डिपार्टमेंटला मला फिल्टर करून पाहिजे. ओके, तर H ने स्टार्ट होणारं फक्त HR डिपार्टमेंट आहे, त्या ह्याच्यानुसार तुम्हाला सॉर्ट होत आहे. तसंच तुम्ही काय करू शकता, एंड्स विथ.
एंडिंगला काय आहे त्या ह्याच्यानुसार पण काय करू शकता, इकडनं सॉर्ट करू शकता. समजा आता मी क्लिअर फिल्टर करते, एम्प्लॉई नेमला आपण तशा प्रकारे करूया. आता टेक्स्ट फिल्टर आलं, मी म्हणलेलं इथं एंड्स विथ, की मला काय पाहिजे ह्याच्यामध्ये जे लास्टला ज्या ज्या लोकांचं ए आहे किंवा एच आहे, आपण एच ने करूया, की ज्या लोकांच्या नावामध्ये लास्टला एच आहे त्यांना सॉर्ट पाहिजे. एच फक्त टाईप केलं, ओके. तर ज्या लोकांच्या नावाला फक्त लास्टला यायचे, सुरेश आणि राकेश, ह्या दोघांची नावं राहणार आहेत फिल्टर होऊन, बाकीच्यांची सगळी नावं काय होणार आहेत, दिसणार नाही. सेम तशाच प्रकारे कंटेंट म्हणजे पूर्ण नाव लिहायची पण गरज नाही. असं समजा मी क्लिअर केलं ह्याला आणि इथं आले, मी काय सांगितलं त्यांना कंटेंट, की त्याच्यामध्ये कोणतं का लेटर असे ना ते वाला फक्त काय करा, फिल्टर करा. आता मी असं सांगितलं की ह्या डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी सी नावाचे लेटर आहे किंवा मध्ये घेऊया की काउंट नावाचं लेटर आहे, ठीक आहे. आता अकाउंटमध्ये काउंट नावाचं ऑप्शन आहे, बाकीच्यांमध्ये कुठं नाहीये. ओके बटनावर क्लिक केलं, फक्त अकाउंट्स वाले. म्हणजे इथं तुम्हाला फिल्टरच्या ऑप्शनला बघा काय काय दाखवलं जाते, इक्वल टू सेम दिसणार, डज नॉट इक्वल टू सेम न दिसणारे बाकीचे सोडून तुम्ही फिल्टर करू शकता. बिगिन्स विथ, स्टार्टिंग ज्या ज्या लेटरने तुम्ही फिल्टर करा. एंड्स विथ, ज्या ज्या एंडिंगने तुम्हाला ते लेटर्स आहेत त्या ह्याच्यानुसार फिल्टर करू शकता. कंटेंट्स म्हणजे तुम्ही आधेमध्ये कुठं पण लेटर्स काय करू शकता, त्याच्यामधले काय करू शकता, सर्च करू शकता. तर समजा मी क्लिअर करते ह्याला, पण वापस आपण खाली एक एक्झाम्पल आहे त्याच्या थ्रू बघूया, ठीक आहे. आता समजा हे वाला आहे की कस्टमर नेम आहे, ठीक आहे. आता मला ह्याला काय करायचं, फिल्टर करायचं. मी वापस इथे येणार, फिल्टरवर क्लिक करणार, इथं आले. इथं फिल्टरमध्ये टेक्स्टच्या ह्याच्यामध्ये जाऊया, डज नॉट कंटेन जाऊया, की ह्याच्यामध्ये जर ज्या नावामध्ये, ज्या कस्टमरच्या नावामध्ये समजा काय नाहीये, ई नावाचं लेटर नाहीये, त्यांना फक्त काय करा, फिल्टर करून द्या. मी कारण इथं सिलेक्ट केले डज नॉट फिल्टर, डज नॉट कंटेन. ओके. आता ज्यांच्या नावाच्या ह्याच्यामध्ये ई नाहीये त्यांचं फक्त मला काय केलं, ह्यांनी फिल्टर करून दिलेलं आहे. आता वापस अनफिल्टर करूया ह्याच्यावर क्लिक करून. आता कुणाच्या नावाच्या ह्याच्यामध्ये ई आहे बघा, रमेश ह्याच्यामध्ये ई होतं, त्याच्यानंतर इथं खाली सीमाच्या ह्याच्यामध्ये ई आहे, परत नंतर ह्याच्यामध्ये खालच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ज्याच्या नावांच्या ह्याच्यामध्ये नीतामध्ये आहे, त्याच्यामध्ये त्यांची नावं नाहीत घेतलेली, बाकीच्यांच्या सगळ्यांची नावं काय केली, त्यांनी फिल्टर करून घेतलेली. म्हणजे तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत टेक्स्ट फिल्टरमध्ये. तुम्ही तशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता, फिल्टर करू शकता. आणि फिल्टर जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॉर्टिंग पण करू शकता, की ए टू झेड सॉर्ट करायचंय का झेड टू ए सॉर्ट करायचं आहे ते, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आपण काय केलेलं आहे, ॲडव्हान्स लेवलचं सॉर्टिंग बघितलेलं आहे आणि ॲडव्हान्स लेवलचं जे आहे ते फिल्टर बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पुढचे असेच ॲडव्हान्स पार्टचे व्हिडिओज घेऊन येणार आहे.